भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचे हे गोड असं अमृत आहे देव, हे पोटात गेलं पाहिजे. एक कानानं ऐकायचं असतं, म्हणजे कर्णमुखानं भोजन करायचं असतं. आता आपण भोजन करणारे, प्रसाद घेणारे, प्रसाद देणारे विनायक भाऊ आहे, पंकज भाऊ आहे, दिनेश भाऊ आहे. सगळ्या भक्तमंडळाची आणि आग्रहाची विनंती असते की पंक्तीला या, प्रसादाला या, सत्संगाला या. दोन्ही प्रकारचं भोजन आहे. आणि या महिन्यामध्ये हा वैशाख महिना आहे. वैशाख आणि ज्येष्ठ ग्रीष्म ऋतू आहे. यामध्ये जीव पाणी पाणी करतो. म्हणून या 2 महिन्यामध्ये शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे, पुराणामध्ये, की अन्नदान संतोष, पाणीदान आनंद. पाणीदानाला, अन्नदानाला फार महत्त्व आहे. कोणी जरी आलं तर त्याला तांबर गार पाणी दिलं पाहिजे. आमच्या मराठवाड्यामध्ये, खेड्यामध्ये घरासमोर म्हणा, रस्त्यानं म्हणा, असे 2 रांजण ठेवतात. त्याच्यामध्ये पाणी टाकतात आणि पाणी वाटतात. आपल्या धर्मात नाही, सर्व धर्माची मंडळीसुद्धा, शीखाच्या धर्मामध्ये सुद्धा, शीखपंथीयसुद्धा शरबत वाटतात. मुस्लिम लोकसुद्धा शरबत वाटतात. दान सर्व संप्रदायामध्ये, धर्मामध्ये सांगितलं आहे. दान सर्वमध्ये श्रेष्ठ आहे. स्कंदपुराणामध्ये तपापेक्षाही दान श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तपापरी दान श्रेष्ठ आहे. म्हणून या 2 महिन्यामध्ये अन्नदानाला फार महत्त्व आहे. भाग्यवान या पंगत देणारे की त्यांना या वैशाख महिन्याची पंगत मिळाली. आणि म्हणून देव अन्नदानानं संतोष होतो. एकच दाना असं आहे की आपलं पोट भरल्यानंतर आपण काही घेत नाही. नाहीतर पैसे किती द्या, कपडे किती द्या, बाकीचे किती वस्तू द्या, तरी ते कमीच वाटतात. पण पोट भरल्यानंतर पुष्टीरस्तु तुष्टीरस्तु. पोट भरल्यानंतर 2 गोष्टी घडतात. एक तर पोट भरलं जातं आणि एक तर विशेष समाधान मिळतं. त्याच्यापेक्षा जास्त पुष्टी तुष्टी, ताकद पण येते परत काम करण्याची आणि संतुष्टता पण नाही, समाधान पण लाभतं. मन भूक बरोबर नाही दुःख, रोग नाही तृष्णा समान. भुकीसारखं दुःख नाही. भूक लागली की सगळे शरीर गळून जातं. आणि ताण लागले तर भूक बरोबर नाही दुःख, रोग नाही तृष्णा समान. तृष्णा लागली किती भयंकर आहे. पाण्याशिवाय दुसरं काही नाही. आणि म्हणून द्या हो, या 2 महिन्यामध्ये पाणीदान, अन्नदानाला फार महत्त्व आहे. आणि म्हणून पंगतकर्त्यांनी त्यांचे धन्यवाद आहे, त्यांना नमस्कार आहे. भगवान सांगतायत की सततम कीर्तयंतो मा. माऊली लिहित आहेत किंवा नाथबाबा सांगतात की हरी बोला खाता, हरी बोला पिता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करता हरी बोला. दळिता कांडिता, दळिता कांडिता, तुझ गाईन मी अनंता, तुझ गाईन मी अनंता. दळिता कांडिता, दळिता कांडिता. सर्व कार्य करता. एकच साधना असं आहे की कोणतंही काम करता असताना आपण करू शकतो. फार महत्त्वाचं आहे देव. 16 संस्कारापैकी एक संस्कार असा आहे की त्याला गर्भधान संस्कार म्हणतात. एखादी माझी मायबावने गरोदर असेल, दिवस गेलेले असेल, तर त्या माऊलीने उठताना बसताना सर्व कार्य करताना भगवत स्मरण करावं. चांगल्या ग्रंथाचं अध्ययन करावं. 4 महिन्यानंतर तिच्या गर्भामध्ये तो जीवात्मा येतो. त्याला सर्व कळतं. जीव आला की त्याला खायला लागतं. आपल्या आईच्या अर्कातून अर्क नाळावाटेत त्याला जातो आणि त्याचं पालन पोषण होतं. जीव आला की त्याला संशेषण असतात, म्हणजे जाणीव होऊन जाते. आणि म्हणून द्या हो, ही जाणीव योग्य व्हावी. तुम्हाला काही कडू, आंबट, गोड, तिखट आवडत असेल, त्याला ढोळे जेवण म्हणतात. हा एक संस्कार आहे.
ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी पण लोक चांगलं ऐकून घ्यावं. रोहनसारखे आहे काही. संस्काराला काय महत्त्व आहे? उद्या नरसिंह जयंती आहे. नरसिंह भगवंताचा अवतार प्रल्हादासाठी झाला. प्रल्हादाशी नाही, हिरण्यकश्यपूसाठी झाला. म्हणून ज्यांचं लग्न झालं नसेल त्यांनी ऐकन, झाले असेल त्यांनी पण ऐक. पाटी लिहिलेली असते, वाहने हळू चालवा, वळणदार रस्ता आहे. पाटीचं सांगायचं काम आहे, तुम्ही नाही ऐकलं तर पुढं जाऊन धडकता. म्हणून प्रक्षेपण करणारी मंडळी चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण करतायत. चांगलं तुमचं कौतुक आहे. आमच्याकडे येतात, आपल्याला तर काही ते क्षेत्र नाही, पण संतोष म्हणा, रोहन म्हणा, सगळी मंडळी आहे. आणि साऊंड सिस्टीम आले म्हणा. आता विज्ञान युग आहे महाराज. त्या विज्ञान युगात ही अतिशय प्रगती झाली. याची प्रगती इतकी झाली की त्याचं सीमाच नाही. सीमा नाही म्हणजे सीमासुद्धा. इकडे येऊस तर मंदिरात दर्शन घेऊस तर गाडीत बसेपर्यंत त्या माऊलीने माझ्याकडे काही पाहिलं सुद्धा नाही. बाबा प्रवचनाला चालले, अर्धा तासानं जागाले. बाबा प्रवचन, कोणी सीमा नावाची मुलगी आहे, कोणीतरी असं. सीमा नाही म्हणजे ती कोणी असं 5 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंत गर काही माणसं. चांगली गोष्ट, चांगलं पाहत असतील बिचार, आपण त्यांना कशाला नाव ठेवायचं. आणि म्हणून द्या हो, हा संस्कार आहे. संस्काराला फार महत्त्व आहे. 4 महिन्यानंतर त्याच्या जीवात्मा येतो. तुम्हाला काय गोड आंबट त्याचीसुद्धा ती जी ठरलेली आहे. कोणत्या नक्षत्रावर डोळे जेवण करावं, त्या नक्षत्राचा परिणाम त्या मुलावर होतो. गोड आहे, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. आता सगळ्याच्या जवळ सगळंच ग्रंथ आहे. मोबाईल म्हणजे सगळे ग्रंथ समजतो आम्ही. ते ग्रंथ आहे तुमच्याजवळ, खिशात आहे. बघा, त्याच्यासाठी एखाद्या मावलेलं डोळे जेवण करत असतं. रोहिणी नक्षत्रावर करणं चांगलं, अश्विनी नक्षत्रावर करणं चांगलं. ह्या जे देवता आहे त्या नक्षत्राच्या, त्या देवता त्या लेकराला प्रसन्नता देतात, त्या लेकराला चांगलं सौख्य देतात. म्हणून तर काही मंडळीला तर काही डोळे जेवण, काही डोळे होतात, काही चिंचच खातात, काही मातीच खातात, काही काय खातात, तर काय. आणि काही आता तर नवीन निघलं, मला पिझ्झा लागतो, अमुक लाग. मला राग नका येऊन दे, मला पुढच्या वेळेस प्रवचन बोलवलं पाहिजे. भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. श्रीरामाचा जन्म व्हायच्या अगोदर 4 महिन्यानंतर वड म्हणजे पतीनं जरूर विचारावं पत्नीला. जीवश्च कंठश्च मैत्री, याचं नाव लग्न आहे. जीवाभावानं तिच्यावर प्रेम करावं, तिचा लक्ष्य म्हणून स्वीकार करावा, अशा प्रकारचं आहे. ह्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर निश्चित आणि निश्चित सांगतो की तुमची संतती चांगलीच होईल. दशरथ राजाने विचारलं श्री कौशल्याला की तुला काय वाटतं, काय डोळे तुझे? म्हणजे धनुष्य आणा, बाण आणा, मला लढायला जायचं. वशिष्ठ महामुनी गुरुदेवाला विचारावं द्यावं, दुसरं कोणाला विचारू नये. भलते सलते उपाय करू नये, धार्मिक सात्विक उपाय करावं. पाखंडाकडं जाऊन तुमचं खंडन होणार नाही. देव किती रकाने भरून येऊन राहिले तरी समाज जातोच. एका विचारवंतांनी सांगितलं की असं समाजात का होतं, अशा पाखंडी लोक का जातात, तर त्यांनी सांगितलं की एकतरी भगवंतावर विश्वास नाही आणि समस्या जास्त. खरंच आहे. सायकोलॉजी मानसिक शास्त्र आहे, त्याला सायकोलॉजी म्हणतात, मानसशास्त्र म्हणतात. याच्यामध्ये या 2 असलं समस्या माणसाला काय करायला लावी सांगता येते. म्हणून असं आपली मराठी माणसाची म्हणे, दुःखाच्या वेळी असते ती काय उपाय करेल काही सांगता येत. आणि मग असे लोक त्याचा गैरफायदा घेतात. सत्याची जाणीव नाही, सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव अज्ञानाचा
अज्ञानी लोकांची तिकडच धाव हो, अज्ञानी लोकांची तिकडच धाव. म्हणून देव संस्कार समजून घ्या. वशिष्ठ म्हणजे असं काय मागते, काही खायला मागायला पाहिजे होते, काही धनुष्यानं बाणानं. आता त्रिकालदर्शी ते एक तर भविष्य, मी भविष्यशास्त्राची बहुतेक पुस्तकं वाचलेली आहे. एक तर भविष्य नखशिकांत व्यक्तीचा अभ्यास करून सांगावं, किंवा एक तर तत्वदर्शी महापुरुष म्हणजे त्रिकालदर्शी महापुरुषांनी सांगावं. तोटकं मोटकं सांगून तुम्हाला सगळ्याचं चांगलं व्हावं असं वाटतं, पण तुमचं चांगलं व्हावं असं कोणालाच वाटत नाही. ठरलेलं फॉर्म्युला येतो. 2 संकट आले होते, तुम्ही वाचले देवाच्या कृपेने. तिसरं संकट येणार आणि त्यासाठी हे करावं लागणार आहे. ठराविक फॉर्म्युला आहे. काय करावं समाजाला. म्हणून माऊलीने 4थ्या अध्यायात सांगितलं की ज्ञान नसल्यामुळं अज्ञानाचा हा फायदा आहे. म्हणून ज्ञानेविने नाशिले. आमच्या लोकांचा आग्रह काय की बाबा अध्ययन करा चांगल्या सद्ग्रंथाचं, मग तुम्हाला कोणी फसवणार नाही, तुम्ही कोणाकडून फसले जाणार नाही. भोंदूचा ऊत आला, भोंदूचा ऊत आला, सुन नाही गाव अज्ञानी लोकांचं तिकडच धाव हो, अज्ञानी लोकांची तिकडच धाव. म्हणून देव हे कोणाला विचारावं हे सुद्धा समजलं पाहिजे. कोण आपल्याला सार्थक असं उत्तर देईल, आपल्या समस्याचं आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट असं समाधान देईल, त्यालाच विचारलं पाहिजे. तद्विधी प्रणिपातेनम 4था अध्याय. तद्विधी प्रणिपातेनम परिप्रश्नेन शिव. अशाला विचारावं. भगवंताने सुद्धा सांगितलं की अशा तत्वदर्शी महापुरुषाला विचारावं. आणि देव एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला एकाने सद्ग्रस्ताने शिकलेल्या माणसाने प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशाला महत्त्व दिलं जास्त? नीट लक्ष देऊन आहे. विशेषतः तरुण मंडळींनी तरुणींनी. त्यावेळेस थोडंसं मला माझ्या गुरुजीचे फार उपकार आहेत. त्यांनी मला वाचण्याचा छंद लावून दिला. मी 7वीपासून हातानं स्वयंपाक करतो, चुलीवर. ते पण बाजूला पुस्तकं असेल आणि भातात थापायचे ते पुस्तक. आमचे गुरुजी म्हणायचे तू वेडा होशील असं वाचून वाचून. आणि आमच्यातले काही म्हणायचे की बाज के बाय. मग माझे मित्र गुरुबंधू मधुगिरी महाराज म्हणायचे की बाज के भय दिवाने आपाप स्वरूप ना पशाने. अरे म्हणलं कबीरदासचं गोदो आहे. स्वतःचं स्वरूप समजायसाठीच वाचावं लागतं. काय गुरुजी बरोबर. बाज के भय दिवाने आपाप स्वरूप ना पशाने. वाचल्याशिवाय स्वतः स्वरूप कळलं का? तू कोण आहे? हु इज यू? कोण आहे तू? लक्ष्मण थोडी. कोण आहे मधला? हु इज यू? हा प्रश्न 4 प्रश्न आहे. त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. ब्रह्मदेवाला भगवंतांनी 4 प्रश्नाचं उत्तर सांगितलं. हु इज यू? तू कोण आहेस? तू कशासाठी आला? काय करणार? काय केलं पाहिजे? शिवार्पण सांगायचं तात्पर्य देव काय कोणाला विचारावं. भगवंतांनी सांगितलं की अशा तत्वदर्शी महापुरुषांना विचार. थोडं अवघड आहे. काही प्रश्न विचारतात. दवाखाना म्हणजे काय? आज दवाखाना म्हणजे दवाखानाचे तिथं रोग्याला जायचं. एक जण हुशार होता आमच्या गुरुजीसारखा. स्वर्गात मृत्यू लोकातून स्वर्गामध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे समृद्धीसारखा, त्याच्यातला टोल नाका म्हणजे दवाखाना आहे. देवाचं नाही ऐकलं तर तो डॉक्टरकडे पाठवतो. देवाचं नाही ऐकलं तो डॉक्टरकडे पाठवतो. आणि डॉक्टरचं नाही ऐकलं तर देवाकडे पाठवतो. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, त्यांचे पंथे चालू जा.
पुढे गुंता कोठे काय. देहो असा महापुरुष सद्गुरू जनार्दन स्वामी त्या वाचनामुळं बाबाजी खऱ्या अर्थानं सत्पुरुष आहेत हे तेव्हाच समजलं. वडील आई वडील सुसंस्कृत असल्यामुळं आणि धार्मिक असल्यामुळं म्हणून त्यांना सांगितलं की बाबा शिक्षण तर होत राहील, पण अशा महापुरुषांचा संग, त्यांनी दिलेल्या मंत्राचा, त्यांच्या प्रत्यक्ष देहाचा, त्यांची प्रत्यक्ष सेवा हा मिळणं दुर्लभ आहे. दुर्लभ हो तयमेव तत लोकानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुषांना. आद्य शंकराचार्याने सुद्धा सांगितलं की असा महापुरुष जीवनात आला तर गोंधळेकर महाराज म्हणतात की त्याचं अर्ध काम झालं. म्हणून सांगितलं की जनार्दन स्वामीसारखे महापुरुष कळले आणि मग वळू नये यासारखं अज्ञान कोणतं आहे. म्हणून एखाद्या वेळी शिक्षण नाही झालं, शिक्षण व्हायची परिस्थितीच नव्हती, पण त्यांनी आपलं शिक्षण केले, फार त्यांचे अनंत अनंत उपकार आहे. आणि मग त्यांची सेवा, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या शब्दाच्या पुढं जायचं नाही अशी ठरवून घेतली. म्हणून म्हणा की असे नित्यनेम करणारे किंवा तत्वदर्शी महापुरुष मिळतात का देव? क्वचित आपलं जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी पूर्वजन्मीचं सुकृत असेल म्हणून असे संत महापुरुष आपल्याला भेटले द्यावं, नाही तर शक्य नाही. सुशिनाम श्रीमताम ग्रेहे योग भ्रष्टो बीजायत. होता पूर्वीचा ठेवा तो या भावा सापडला. हा म्हणून अशा पुरुषांनीच सांगावं भविष्य. जनार्दन स्वामीला या क्षेत्रातले खूप माहीत. अर्थात जे सत्पुरुष असतात त्यांना जगातला कोणताही विषय अपरिचित नसतो. जे तत्वदर्शी महापुरुष असतात, सत्पुरुष असतात, त्यांना जगातला कोणताही ग्रंथ किंवा कोणताही प्रमेय त्यांच्या परिचितच असतो. असे क्वचित असतात म्हणून त्यांना सत्पुरुष म्हणतात. आणि म्हणून देहो हा संस्कार मुळातच जनार्दन स्वामींना, जनार्दन स्वामीचे आजोबा म्हणजे आईचे वडील किसनराव मोहिते पाटील, मुक्काम पोस्ट टापरगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी शिवना नदीच्या कडावर आणि दाढी वाढलेले मराठा समाजाचे असूनसुद्धा घरामध्ये शिवपुराण, श्रीमद भागवत, एकनाथी भागवताचं अध्ययन आणि म्हाळसाईला दिवस गेल्यानंतर माहेरी आणून सोडलं. समाजे महाराज महापुरुषांचा सुद्धा गर्भापासूनच त्रास. देवाला 8 वेळेस स्वतःला मारून घ्यावं लागलं. भगवान श्रीकृष्ण 8 वेळेस 7 वेळेस स्वतः जन्माला आले, स्वतः त्याच्यात तेवढं पाप करून घेतलं. तेव्हा पुढं हे आसुरी लोकसुद्धा फार पुण्य करतात. आणि म्हणून देव ते संस्कार ऐकले. 4 महिन्यानंतर 4 ते पुढं 5 महिन्यापर्यंत तो गर्भ वाढत हात पाय डोकं कान नाक घसा वगैरे सर्व कोणत्या महिन्यात काय वाढ कशाची वाढ होते, कोणत्या महिन्यात कशाची वाढ होते, काय यंत्र आहे महाराज, काय ते देवाची लीला आहे. पहा देवाजीची करणी नारळाच्या आत पाणी, नारळाच्या आत पाणी, नारळाच्या आत पाणी. किती करणे
खाली समुद्राच्या कडाला सगळं खारं पाणी आणि वर नारळाचं पाणी. काय शुद्धीकरण आहे. कोणतं फिल्टर लावलं वर. देवाचं फिल्टर पाक. आपण काय खातो, कडू आंबट गोड खातो. काही घाण खात असतील बिचारे. गर्व पण तसाच मागतो मग. चांगलं नाही. आणि म्हणून देव तो अर्क जातो त्याच्या पोटामध्ये. आणि आहार तायचा ढेकर, दातो तायचा विचार. तुम्ही शेपूची भाजी खाल्ली, ढेकर कशा बासुंदीची येईल, शेपूचाच येईल. मग त्या अर्कामुळं त्याची बुद्धी तशी होती. काही केलं खूप तिखट आवडतं तर समजून जायचं की मुलगा रागीट होणार. काहीला फार आंबट आवडतं. फॉर्म्युला आहे, शास्त्र आहे. खूप आंबट आवडत असेल तर त्याला विषय वाचायचा. गोड फार आवडत असेल तर हा खोटं बोलेल. मग युक्त आहार रस्य युक्त रष्टस्य कर्मसो युक्त स्वप्नाबोध. मी एक तर शास्त्रातलं सांगेल, मी आरोप म्हणून नाही सांगत किंवा काय म्हणतात त्याला दावा म्हणून नाही सांगत. वाचा तुम्ही, जे वाचलं ते सांगतो. आणि म्हणून देह चार महिन्यापासून तर 6 महिन्यापर्यंत इतकं चांगलं ऐकायला मिळालं. बरं, शेतीचं काम, हातामध्ये काम, मुखामध्ये राम. सुंदर तुमची कुटी, सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते. सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते. मन रंगूनी जाते तू यावे बा जनार्दना. मन रंगूनी जाते तू यावे बा जनार्दना. 100 वर्षापूर्वीचे कोणते गाणे होते दुसरे? देवाचा पाळणा. अंदर सुलामध्ये झाली, अंदर सुलात झाली व धोनी. भक्त मंडळी चला मंदिर काम. शिव बाबाजी बोलले धोनी. जो बाळा तेव्हा हे काव्य, हे भजनं असायचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिपाठ. आपल्याकडं जसं उत्तर भारतामध्ये जसं हनुमान चालीसा पाठ आहे, तसं मराठवाड्यामध्ये बहुतेक माय बहिणीचा हरिपाठ पाठ आहे. काहींचं शिव्याचा हरिपाठ पाठ आहे. एका दामात ते 10-12 शिव्या देऊ शकतात, अशी कॅपॅसिटी त्यांची. अनंत वाचाळ बरळ की बरळ. अनंत वाचाळ बरळ की बरळ. त्या कैसा गोपाळ हो, त्या कैसा दयाळ. पावे हरी हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. एक माय माऊली आली, छोटंसं लेकरं आलं 1-2 महिन्याचं. तिने सांगितलं बाबा की संतोषगिरी बाबाची भजनं ऐकलं ना, कॅसेट लावली ना, ते रडायचं थांबून जातं. म्हणजे त्यानं रडगाणं ऐकलं नाही, आणि चांगलं गाणं ऐकलं. किती सोपं आहे. एक अक्षरही खोटं नाही. काय सांगायचं, खोटं करून तुमच्याकडून काय घ्यायचं? थोड्या सांगायचं खरं सांगा. शिवपुराण ऐकलं, वेगवेगळ्या प्रकारचं ऐकलं लहानपणीच. बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू बाजले. बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू बाजले. मायम हाळसा पाटील सोकुळा. मायम हाळसा पाटील सोकुळा. कळसा चढविले, कळसा चढविले. आरती निष्काम भेटीवर मौनगिरी मुळची. जय जय आरती निष्काम भेटीवर मौनगिरी मुळची. काही काही मुलं आमच्याकडे पाहिल्यानंतर घाबरतात. दर्शन घे म्हणतात, तर काही चांगलं कळतं त्यांना. 5-7 वर्षाचे दर्शन घेतो म्हणतो, तू घे ना. असं उलट केलं तरी तू दर्शन घे. आणि काही काही लोक मुलं पाहतात, बाबा दर्शन घेतात, असे लोटांगण घालतात.
व्हॉट इज दिस, काय प्रॉब्लेम आहे हा, व्हॉट इज द प्रॉब्लेम. थोड्या वेळानं सांगतो, सांगा तुम्ही तुमचा काय विचार आहे. याला गर्भधारण संस्कार म्हणतात. हे ते पोटातच ऐकले गेलं पाहिजे. म्हणजे हात जाऊन विनंती, ज्या माऊलीने ऐकलं विचारेन माझे माय बहिणी निसंकोचपणे विचारतात मला हे दिवस गेले काय का वाचायचं काय. मी अनुभव घेतला आहे, अनुभवाशिवाय बोलणार नाही. माझ्या गुरुदेवाचं जे असेल अनुभव ते सांगणार, जे वाचलं असेल ते सांगणार. मनाचं फक्त हे विनोद तुम्हाला थोडं 2 घास जास्त जावेश असायचं, त्याच्यामुळं सांगतो की देव त्यांनी ज्यांनी असं ऐकलं. आता एक मुलगी, मला मुलगी पाहिजे, चांगली गोष्ट आहे. विभूती घ्या, हे घ्या, बाबाजींची प्रार्थना करा, याला तो नित्यनेमी विधी करा. बरोबर त्या माऊलीला मुलगी झाली आणि अजिबात रडत नाही, बाबा काही त्रास नाही, काही नाही. म्हणलं ती पोटात असतानापासून प्रवचन ऐकून राहिली. दररोज प्रवचन घरामध्ये दररोज नित्यनेमी विधी हे सकाळपासून तर सकाळी सुरू झाली, कॅसेट लावून द्यायची. स्वयंपाक होईस तर, जेवण होईस तर 30 तेच भरणं, रडणं नाही, गागणं नाही. आता अनुभव नाही तर काय, याच्यापेक्षा कोणता डॉक्टर सांगू. प्रारंभ आमचा प्रभात काळी शिवनामे होई. प्रारंभ आमचा प्रभात काळी शिवनामे होई. थोडे मोठे झाले आणि मग शिवना नदीच्या काठावर जायचं, वाळूचं शिवलिंग करायचं, त्याच्यावर पाणी, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे फुलं म्हणा, पान म्हणा टाकायचं. भगवान शंकराचे सांगितलं कोणी, मुळात कुठून आलं. म्हणून मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. मुळावर पाणी घातलं तर शाखा पल्लवाला आपोआप जातं, फळाला आपोआप जातं. म्हणून द्या हो, हे मूळ शोधून घ्या. हिरण्यकश्यपूचा जो अवतार झाला तो आणि नरसिंहाचा अवतार झाला तो हिरण्यकश्यपूसाठी झाला. त्याने तपश्चर्या करायचं ठरवलं की मला स्वर्गाचं राज्य मिळालं पाहिजे. अपेक्षा सर्वांनाच असते महाराज. अपेक्षणीय, उपेक्षणीय, वंदनीय, पूजनीय, अनुकरणीय ही सर्वाची श्रेणी आहे. उपेक्षा माझी अपेक्षा खूप असते कोणाची. कोणी उपेक्षा केलं त्याला वाईट वाटतं. माझी प्रतिष्ठा झाली पाहिजे, लौकिक वाढलं पाहिजे, मला स्वर्गाचं राज्य मिळालं पाहिजे. म्हणून त्याने शुक्राचार्याला विचारलं, असुराचे गुरु शुक्राचार्याने, भगवान ब्रह्मदेवाची प्रार्थना कर आणि तू अमर झाला की तुला स्वर्गाचं राज्य मिळेल. म्हणून त्याने तपश्चर्या केली. ओम ब्रह्मदेवाय नमः, एका पायावर उभं राहून खूप तपश्चर्या केली. एवढी तपश्चर्या केली तर त्याच्या अंगावर वारूळ झालं. भगवान ब्रह्मदेव प्रकट झाल्यानंतर त्यानं सांगितलं की मला मरण नको. म्हणे असं होणार नाही, जो जन्माला येतो मनुष्यराम सहस्रेषु कच्छत यतपि सिद्ध आहे. आम्हाला आया सो जाएगा राजा रंग फकीर. आया सो जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चल चढ़े, कोई चढ़े जंग कबीरा, कोई चढ़े जंग. मरण सगळ्यालाच आहे, आम्हाला सुद्धा आहे, देवाला सुद्धा जावं लागलं, यावं लागलं. आणि म्हणून तुला सांग कशा प्रकारचं मरण पाहिजे. म्हणून त्यानं सांगितलं की ते बी हुशार होते हो. काही असुर फार हुशार आहे. मला त्याच्या बुद्धीचं कौतुक वाटतं. मला रात्री नको, दिवसा नको, घरात नको, बाहेर नको, आसरा नको, शास्त्रा नको, देवताकडून नको, दानवाकडून नको, मानवाकडून पण नको. ब्रह्मदेवाने विचार केला का तपस्वीने दैवत दिदल्याविने प्राप्त. तप केल्यानंतर देव ऋणी होतो. म्हणून तया ठाई पांडवा मी हरवला घेऊ सा जे ते नामघोष करते. देव अंकित होऊन जातो. अहम भक्त पराधीना, तो पांगळा होऊन जातो. त्याला द्यावंच लागतं. भगवान शंकराने सुद्धा अनेक रावणाला वरदान दिलं, सगळ्यालाच वरदान दिलं. त्या भक्तीला त्या प्रसन्न व्हावंच लागतं. चांगल्या प्रकारचं खतपाणी घातल्यानंतर चांगल्या प्रकारचं पीक येणारच. मग अशा प्रकारचं ज्या
अतिशय शरीर कष्ट करतात, तपश्चर्या करतात आणि मग असं काही आगटीत मागून घेतात, तर देवता लोकांचं नावीलाच होऊन जातं, देवाच लागतं. पहा तुम्ही, एखादा खूप सेवा करणारा माणूस आहे, एखाद्या अधिकाऱ्याकडे गेला तर साहेब एवढं काम, साहेबाच्या अखत्यारीत तर राहत नाही ते, तरी परंतु प्रयत्न करतो. पुढचं नाही सांगत तुम्हाला. तुम्ही त्या क्षेत्रातले, मी त्या क्षेत्रात नाही, तरी तो करतो. साधा माणूस करतो, मग अधिकारी करतो, तर मग देवाला तर करावंच लागतं. देवाने सांगितलं ठीक आहे, तथास्तु. आणि मग उन्मत्त झाला, आता मला मरणच नाही. मग स्वर्गावर स्वारी करणं, इकडं करणं, देवता लोकांना सत्ता आली तर सत्य निघून जातं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्यस्वरूप भगवंताची अनुआज्ञाचं पालन होऊ शकत नाही. आताची परिस्थिती नाहीच. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भक्तिमार्ग सुटून जातो, दुसरंच काही करावं लागतं. तुम्हाला त्या क्षेत्रात सगळ्याला माहिती आहे. म्हणून सत्य सुटलं, देवत्या लोकांना त्रास द्यायला लागला. आणि मग तपश्चर्याच्या वेळेस, जायच्या वेळेस शकुन असतो. चांगल्या कामाला जाताना चांगली गाय आडवी आली तर चांगला शकुन आहे. एखादा महापुरुष आडवा आला, एखादा ब्राह्मण, सूर्य अग्नी ब्राह्मण गावो वैष्णव खम मंजुरम भुरात्मा सर्वभूतानी भद्र पूजा पदाने में. हे 9 पूजा स्थानं आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना आईवडिलाचं दर्शन घेऊन असे शुभ शकून झाले, ते जाताना अनुष्ठानं जाताना काहीतरी शुभ शकून व्हावं म्हणून कया नावाची त्याची पत्नी तिनं ओवाळलं त्यांना, जा बाबा तुम्ही अनुष्ठानाला जातात. म्हणून एका पिंपळाच्या झाडाखाली बसला, या ठिकाणी बसून आपण तपश्चर्या करू म्हणून त्या ठिकाणी बसलं. तर त्या झाडावर एक पोपट होता आणि तो नारायण 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 नारायण. याला प्रसन्न करणार तो माझा शत्रू आहे. मी ब्रह्मदेवाला प्रसन्न करणार आहे आणि त्याचं राज्य मागून घेणार आहे. मग या माझ्या शत्रूचं नाव घेतो. इथं काहीतरी अपशकून आहे. दुसऱ्या झाडाकडे, वडाच्या झाडाकडे, तिथं भगवान शंकराचा अतिष्ठ आहे. तिथं जाऊन बसला, तिथं जाऊन उभं राहिला. तिथं पण तो पोपट आला. नवीन पोपट नव्हतं, तो जुना असलं पाहिजे. तिथं पण तो खाली, आता जागा चांगली. नारायण 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 नारायण. औदंबराच्या झाडाखाली बसा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नारायण तिन्हीमध्ये पण आहे. तिथं पण तो पोपटतच. अरे आज काही खरं नाही, आज चांगला दिवस नाही. अरे बाबा हो, सकाळी सकाळी ईश्वराचं नाव येणं, सकाळी सकाळी ईश्वर भक्त मिळणं, सूर्य अग्नी ब्राह्मण गाव वैष्णव मिळणं, ऊर्ध भाळ लावलेले आहे, तुळशीची गळ्यात माळ आहे, असं वैष्णवाचं दर्शन झालं. वैष्णवाचं नाव म्हणजे भगवान नारायणाचं नाव. आता पद्धत बिघडली महाराज. परत पूर्वी होती राम 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 राम, जय गोपाल, जय हरी वगैरे. आता काय गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट, लावा झोपा. सांगायचं तात्पर्य काय की त्या हो आज आप शकून झाला. घरी आल्यानंतर का हो आज तर तुम्ही अनुष्ठानाला गेले, मी तुम्हाला ओवाळलं, औक्षण केलं, चांगला दिवस होता आजचा दिवस चांगला नव्हता, आज चांगला मुहूर्त नाही, काय झालं काय. रात्री विचारायला लागले. ते पलंगावर दोघं बसलेले असताना दुधाचा ग्लास दिला हातामध्ये, सांगा काय आज काय अपशकून झाला. म्हणजे काही नाही, एक पोपट होता आणि तो माझ्या शत्रूचं नाव घेत होता. कोण शत्रू तुमचा? ती काही झोपून देना. कोणाचं नाव तुम्हाला, कोण तुमचं शत्रू? शेवटी त्याला सांगावं लागलं, तो नारायणाचं नारायण नारायण म्हणत होता. आता एकदा ऐकलं तर ठीक आहे ना, थोडं दूध वगैरे पिलं, आता झोपणार. काय म्हणत होता तो?
पोपट ते म्हणे आता ही झोप येऊन देणार नाही. बायका कधीच माणसंच ऐकत नाही असं म्हणतात. पण एका जणानं सांगितलं तू दररोज माझं ऐकते. काय तुमच्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केली, कबूल कर. बायका कधीच कबूल करत नाही. तुमचं दररोज तू कबूल करते तुमच्याशी लग्न करून, शिवाय माझ्यासारखी तुम्हाला मिळणं शक्यच नाही. मी होते म्हणून. नारायण 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 नारायण. 8 वेळेस म्हणा, कोणी म्हणते 108 वेळेस. कसं नारायण 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 संबंध झाला, त्याला गर्भधान संस्कार झाला. जीवस्य कंठस्य, दोघांनी एका जीवाने आनंदाने दूध चांगलं गाईचं प्यावं, आनंदाने संसार करावा, आनंदाने समागम करावा. दोघांनी आनंद पाहिजे. भांडणं झाले, चिडचिडी केली आणि त्यावेळेस तुम्ही संबंध घडला. बघा तुम्ही माझ्याकडे अनेक प्रकारचे माय बहिणी आहेत. बाबा हा फार चिडचिडी करतो, काय सांगू मी, तुम्ही माझ्या आई बहिणी, हा फार चिडचिड करतो. आता आम्ही वाचलं म्हणून सांगतो की आता काय सांगणार त्या माऊलीला. बाबाजी जीवतीला हनुमान चालीसा, त्या गणेश स्तोत्र पाठ करून काय करणार. संस्कार घडला आणि मग आता दुसऱ्या दिवशी परत निघून गेला अनुष्ठानाला. तिला दिवस गेले आणि इंद्रानं विचार केला की यानं तपश्चर्या केली, हा माझी जागा घेणार आहे, त्याच्यापेक्षा याच्या पत्नीला भ्रष्ट केलं की याची तपश्चर्या भंग होईल. वृंदाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. म्हणून इंद्राने त्या कायोध्याला घेऊन चालला. परस्त्रीचं हरण करणं चांगली गोष्ट नाही महाराज. जो करील परकन्या हरण त्याशी दंडावीर गुणंदन, जो करील सुरापान त्याशी दंडावीर गुणंदन, जो करील परधन हरण त्याशी दंडावीर गुणंदन. 3 प्रकारचे दंड करण्याचा अधिकार अवतारी हरिनारायण, म्हणजे नारायणाला 3 प्रकारचे पाप करून घेणारा दंड केला तर दोष नाही. आणि म्हणून देव भावार्थ रामायण, म्हणून देव तिला ओढीत घेऊन चालला. तर त्यावेळेस महर्षी नारद भेटले. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. देवता लोकाचा राजा आहे तू, असं परस्त्रीला वाईट नजरेनं पाहू नये. संताचं ऐकताय लोक, भीती म्हणून का होईना पण ऐकतात. न जाणू हे शाप देतील, न जाणू काही करतील, या भीतीनं तर लोक साधू संताचं ऐकतात. तिला घेऊन जाऊ नका. तुला माहिती आहे की तिला दिवस गेले, ती गरोदर आहे. तिला स्पर्श करणं म्हणजे तुला तुझं सगळं पाप, तुझं सर्व पुण्य नष्ट होऊन जाईल. आणि मग सांगितलं की वेळोवेळी हा मला त्रास देईल नारद महर्षी, असं करते मी तुमच्याच आश्रमात राहते. म्हणून महर्षी नारदाच्या आश्रमात काय दुलट ठेवलं. पहिल्या महिन्यापासून तर 9 महिने 9 दिवस. आणि आश्रमात काय, आश्रमात थोडी गाणी थोडी ऐकायला मिळणार आहे, गाणगान सिरीज थोडी पाहायला मिळणार आहे. त्याच तुम्ही पाहता देव हो, आणि तेच संस्कार गर्भावर होतात. तुम्हाला वाईट नका वाटून देऊ, चांगलं पहा. देव लोकांची सिरीज पाहताना पण ॲडव्हर्टाईज असतातच. तोपर्यंत दुसरं काम करा, ॲडव्हर्टाईज होईपर्यंत बंद करून टाका आणि परत सुरू करा. चांगलं आता चांगलं ऐका, चांगलं पहा, वाईट पाहू नका. ते संस्कार होतात गर्भावर. 9 महिन्यापर्यंत दररोज आता सकाळी लवकर उठायचं, भूमातेचं दर्शन घ्यायचं, ध्यान करायचं थोडं, नंतर सप्तचिरंजीवाचं सप्ताचं वगैरे. आमचे प्रत्येक आश्रमाचे विशेष प्रकारचे पंथाचे कोणत्या असो विशेष प्रकारची सकाळचे नियम आहे, प्रार्थना आहे. आणि म्हणून असं त्यांना सर्व शिकवलं, ती तसं करायची. मध्ये तो शिकला, मध्ये भक्त प्रल्हादाचा गर्भ होता ना, तोच शिकला मध्ये सगळं. हिरण्यकश्यप म्हणजे ज्यावेळेस विचारलं तुला कोणी शिकवलं, मुळातच शिकवून आला. सांगितलं की 9 महिने त्याची तपश्चर्या संपली, त्याला वरदान मिळालं.
पण माझ्या शत्रूचं नाव कोणी घेतलं नाही पाहिजे राज्यामध्ये, आणि मुलगाच घ्यायला लागला. आणि शिकायला पाठवलं त्याच्या गुरुकडे 2. आता आसुरी लोकांचे शिक्षण शास्त्र पण वेगळेच आहे. मुलाला अशा शाळेत पाठवतात, तुम्ही वाचला असेल किंवा ऐकलं असेल, जिथं अतिरेक शिक्षण मिळेल. अशा संस्था आहे, आपल्या देशात पण आहे, परदेशात पण आहे. हे शिकायचं असतं का? शिक्षण कशाला म्हणतं ना, ही ज्ञानेन सदृशम पवित्रमेते विद्यते. त्यांना सुद्धा माहिती आहे की शास्त्रातच शिकवलं पाहिजे, पण ते असं शिकवतात. आणि लहान मुलाला काय, जसं आकार दिला तसं आहे. फिरत्याचा वरती देश मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभा, विठ्ठला तू वेडा कुंभा. जन्मतः शिकवलेलं असल्यामुळं शिक्षण संस्थेत घातलं, त्या गुरूंनी त्यांचं शिक्षण द्यायचं ठरवलं, पण तो नाहीच. सगळ्या मुलांना घेऊन नारायण नारायण, भजमान नारायण नारायण हे शिकवलं त्या मुलांना. घरी आल्यानंतर काय शिकवलं? गुरुजीने विचारलं काय शिकवलं? जे शिकवलं ते माझ्या ध्यानातच नाही, तर काय सांगू म्हणतो तुम्हाला. मग कशाला शिकायला गेलं तुम्ही? गुरुजीचं कशाला डोकं खाली केलं? असे पण काही आहे. गुरुजींनी शिकवलं ते माझ्या ध्यानातच राहिलं नाही. आता काय म्हणून काय कडे तू का म्हणे तुझी बुद्धी आहे जड, त्यामुळे दगड बरा द्यावा. काय शिकवलं तुला? ते सांगितलं नारायण नारायण सर्वश्रेष्ठ सततम कीर्तयंतो माम. हेच मला महत्त्वाचं आहे. हा सर्व जगाचा पालन श्री, तुम्ही याचं स्मरण करा, याची शत्रुत्व करू नका. 7 वर्षाचा मुलगा सांगतोय. आजची परिस्थिती काय आहे? खरं प्रसंग सांगतो मला की खूप दारुडे माणूस, लेकराकडे ध्यान नाही, काही नाही. 3 लेकरं, चांगली नोकरी, पण पगार घरापर्यंत येतच नसे. मध्येच दुकानदार घेऊन टाकायचे. ती माऊली बिचारी भांडे कुंडे करून तिने त्या मुलांना शिकवलं. आणि शेवटी मुलाला सांगितलं की बाबाच्या अनुष्ठानाला जा. घडलेला प्रसंग. ते 3ही मुलं अनुष्ठानाला आले, अनुष्ठान केलं. आणि आम्ही सांगतो की सकाळी उठावं, गुरुदेवाचं नामस्मरण करावं, आई वडिलाचं दर्शन घ्यावं, मग शाळेत जावं. आता वडिलाचं दर्शन घ्यायला गेलं तर ते पलंगाचे खाली पडेल होते. पूर्व पश्चिम झोपले होते, उठताना दक्षिण उत्तर दिसले. कार्यक्रम सगळे मधीच, रात्रीची जास्त झालेली. त्यानं पाय जोडले त्या पोरांनी, दर्शन घेतलं. बापांनी जोडले पाय जोडायचे ताकद कुठे येऊ. दररोज हा उपक्रम सुरू झाला. पश्चाताप झाले. एक दिवस अरे सोनासारखे लेकरं कोण घडवलं यांना, कोण घडवलं? जनार्दन स्वामींनी घडवलं. महाराज असे अनेक लेकराला घडवलं, अनेक परिवाराला घडवलं. लक्षात पश्चाताप झाला. होतो पश्चाताप. कृतकर्माचा पश्चाताप होणं म्हणजे अनुतापे तीर्थी नाला. नाथबाबा सांगतायत, अनुताप झाला मुलाबरोबर तोही आला अनुष्ठान केलं. आता अनुष्ठान 7 दिवस कोण म्हणतं दारू सुटत नाही, कोण म्हणतं काय सुटत नाही. आमच्याकडे या दवाखाना संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल, 7 दिवस ॲडमिट व्हावं लागेल. 7 दिवसात 21 गोळ्या घ्यावं लागेल आणि 21 सलाईन घ्यावं लागेल. पहा तुम्ही, 8व्या दिवशी माणूस बराच झाला पाहिजे. दावा नाही, पण झाले अनेक. काही नाही सुधारते त्याला काय करणार आहे? ठोळ दगडसारखे असतात, ते नाही सुधारत त्याला कोण काय करणार? म्हणून तू का म्हणे तुझी बुद्धी आहे जड, त्याहून दगड बरा द्यावा. काय करणार नाही. आणि मग घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यानं काय केलं की सगळे कपडे हातरायचे, पांघरायचे, घालायचे आणले आणि त्याच्यावर राखेल टाकलं आणि दिले पेटून. अरे बाबा अनुष्ठान पूर्ण आलं. ते वेळा तर नाही झाला. वेळा नाही झालं म्हणे. वेडा
झालो मी तव छंदे वेडा झालो मी तव छंदे मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो आनंदे. आम्ही सहज सांगितलं की कोणाचे अंडरपॅन्ट चोरतात, कोणाचे टावेल चोरतात, लहान मुलं. मी सहज सांगितलं की कोणाचे कपडे चोरू नये. एखाद्या त्याला काहीतरी गुप्त रोग असला, खरूज असली आणि त्याची अंडरपॅन्ट जर तुम्ही घातली तर तुम्हाला उद्या खाजू येईल. खरं आहे की नाही? हायली इन्फ्लेक्शन आहे की नाही? संसर्जन रोग येतो. म्हणून कोणाचे कपडे आणि दारूचे कपडे होते ते परत मीच घातले ना तर परत दारू प्यायची बुद्धी होईल म्हणून ते जाळून टाकले. अशी बुद्धी होती. बुद्धियोगम दधामी तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकम दधामी बुद्धियोगम तम. बरं झालं, मला पण आवरायचं होतं लोक, तो मला पण भूक लागली. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. गुरुमाऊली भजनी मंडळाचं प्रेम, श्रद्धा आणि भगवान नीलकंठेश्वर महादेवांची अशी प्रेरणा होते ना, मलाच आनंद होतो की प्रवचन जरा लांबलं पाहिजे. मुलगांनी वडिलाला सुधारलं. आजचा परिस्थिती असे प्रल्हादच असं झालं. वडिलाला सांगितलं तुम्ही असं ना करू, देवाचं नाव घ्या. खूप पुष्कळ त्रास दिला. सगळ्याला माहिती आहे, भागवत तुम्ही ऐकलं आहे. किती त्रास होऊ द्या पण एकनिष्ठ भाव माझा, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी. त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी, त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. या ठिकाणी भगवान काय सततम कीर्तयंतो माम यतन दृढव्रत. तुमचं जर दृढव्रत असेल तर येऊ दे ना समस्या. किती कोणाच्या जीवनात नाही आल्या? प्रभू रामचंद्र जीवनात नाही आल्या, श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनात नाही आल्या. किती समस्या. सगळ्यात मोठी समस्या काय द्यावं? आपली पत्नी कोणी तिच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं तर आपल्याला किती त्रास होतो. प्रत्यक्ष याच भूमीतून घेऊन गेला रावण, काय त्रास असेल? संसारी जीव आहे तुम्ही, विचार करा. भगवान श्रीकृष्ण एवढं मोठं द्वारकाधीश, त्यांच्यावर सुद्धा मंतक मनाची आळ आली. कोणाला समस्या सुटल्या? ही भूतली आहे. इथं आलं की कर्मभूमी आहे, इथं कर्माचं बंधन होणारच. यथात कर्मबंधनम, कर्मभूमी इथं आल्यावर बंधन वाढणारच. कोणी असो, कोणता जीव असो, कोणत्या संताला सुटल्या समस्या? सगळ्यालाच. आणि म्हणून देव किती समस्या आल्या, किती त्या त्रास देण्यास ठरवलं, किती प्रयत्न, हजार प्रयत्न केल्या, तरी त्या प्रयत्नातून दृढनिश्चय असल्यामुळं भगवंतांनी त्यांना वाचवलं. म्हणून सतत कीर्तन करणाऱ्याला, आणि मी त्याची अहम भक्त पराधीन, मी त्याच्या अधीन होऊन जातो. म्हणून देव आपल्याकडे एकच साधन आहे, कलियुग केवळ, कलयुग केवल नाम आधारा, कलयुग केवल नाम आधारा. सुमिर सुमिर नर उतरी पार, सुमिर सुमिर नर उतरी पार. शेवटी त्रास देण्याची सीमा झाली. त्याची बहीण आहे, तिनं पण तपश्चर्या केली होती. तिनं सांगितलं की माझ्या मांडीवर जो बसेल, मी अग्नीची तपश्चर्या केली आहे, मला जाळणार नाही अग्नी, पण दुसऱ्याला जाळून टाकी. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी साधन करावं का महाराज? दुसऱ्याला उपाय होण्यासाठी करावं. दुसऱ्यासाठी उपाय होण्यासाठी साधन करणारे संत हृदयाचे असतात. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी साधन करणारे, आसुरी साधन करणारे, याला पाखंडी म्हटलेले, याला आसुरी म्हटलेले. गीतेचा अध्यायामध्ये 16वा अध्याय. आणि म्हणून देव त्याने
हिरण्यकश्यपूने जी तपश्चर्या केली ती देवाचा नाश करण्यासाठी, कोणाचं वाईट करण्यासाठी. मग जो स्वतः दुसऱ्याचं वाईट करायला जातो त्याचं प्रथम वाईट होतं. जिसका खड्डा वही बुजेगा अशी म्हणे बघा. दुसऱ्याकरता खड्डा खाली तर दुसऱ्याला त्याच्यामध्ये टाकून तुला त्यालाच बुजावं लागेल आणि त्याच्यासाठी खड्डा तयारच आहे. मग दुसरा बुजेल तुला. जिसका खड्डा वही बुजेगा. तुला तुझं तू त्याच्यात बुजवणार आहे दुसऱ्याला, तुझ्यासाठी सुद्धा खड्डा तयार कोण तर तुला बुजवणारच आहे. शेवटी अंत झाला त्रास द्यायचा आणि भक्ताशी होय त्रास देवाला तो सहन होत नाही. आणि मग देवाने अवतार घेतला नरसिंह भगवंताचा. आता उद्या नरसिंह जयंती आहे. काहीचं कुळ नरसिंह, काही कुलाचार असतो काहींच्या घरामध्ये नरसिंह सरस्वतीचा. हे नरसिंह जो अवतार आहे तो अतिशय उग्र अवतार आहे. स्वतः लक्ष्मीसुद्धा जवळ गेली नाही, सर्व देवता लोकसुद्धा जवळ गेले नाही. आता फक्त आता प्रल्हाद जवळ जाणे. प्रल्हादाने जी भगवंताची स्तुती केली ती भागवतात एवढी चांगली महाराज काय सांगायला पाहिजे. आता हे एस्कॉनची जी मंडळी हरेकृष्ण ते दररोज लागतं गौरांग दास म्हणून आहे. इतके चांगलं एक एक अक्षराचं संस्कृत आहे. एक एक अक्षराची एवढी चांगली फोड करून सांगून राहिले की विचारतं सोय नाही. काय एखाद्याला बुद्धी देतो ते तेवढं स्तोत्रच फक्त काय काही 8 मंत्र आहे, 8 अष्टक काय अष्ट खूप चांगलं सांगता येतं. आणि मग सांगितलं की अरे प्रल्हादात ते देवाचं स्मरण करतो. कुठेही तू जाणार म्हणजे सगळ्या ठिकाणी ज्या ज्या स्थळी हे हरी व्यापक सर्वत्र समाना. हरी व्यापक सर्वत्र समाना. प्रेमते प्रगट होई मै जाना. कुठेही तू जाणार आहे ज्या जळी स्थळी काष्टी पाशाने अवघा भरला चक्रपाणी. सगळ्या ठिकाणी तो आहे. जळात तो आहे, पाषाणात तो आहे, सगळ्यात तो आहे. या खंबात आहे का म्हणे आहे. त्यानं त्याला गदा मारली. त्याच्यातून भगवान नरसिंह प्रकट झाले. अर्ध शरीर देवाचं, अर्ध सिंहाचं, मोठमोठे नख. हिरण्यकश्यपूला युद्ध केलं बऱ्याच आणि मग धरलं त्याला. त्याच्या हातातलं शस्त्र टाकून पडलं हातातून. देवाने पण शस्त्र टाकून दिलं. बऱ्याच वेळ युद्ध चाललं. मग सांगितलं दिवस मावळत आला. अर्धा दिवस मावळला. संध्याकाळ. दिवस आहे का रात्र आहे का नाही, संध्याकाळ आहे, संधिकाळ आहे. म्हणून त्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं. घरात बी नाही, बाहेर बी नाही, दरवाजातच. दिवसा नाही, रात्री नाही, आसरा नाही, शास्त्रा नाही, देव नाही, दानव नाही, आसुर नाही, मानव नाही, अर्ध शरीर, शस्त्र नाही, आसर नाही, नाकानं त्याचं उदर फाडून टाकलं. तर इतकं उग्र अवतार होतं. त्याचं वर्णन असं आहे की कोणी जवळ जाईना, लांब लांब वाफायला लागल्या क्रोधाच्या. भक्ताला त्रास झाल्यानंतर देवाच्या अंगाची आग होते. ते आग सगळ्यालाच देवता लोकांना सुद्धा जाणवू लागली की भगवंताची आग आहे एवढी मोठी. क्रोधानं फार आग येते. मग क्रोध आगनं से तेज आहे. आमच्याकडे एक तक्रार आली म्हणे बाबा नवरा बायकोचे भांडणं झाले. तिनं अंगावर राखेल टाकून घेतलं आणि किचनमध्ये जळून गेली तरी कू म्हणली नाही. तुम्हाला थोडासा चटका लागू द्या, किती हाय हाय करता तुम्ही. पूर्ण जळले, वास यायला लागला म्हणून पाहायला लागला तर ती जळून गेली. मग मला सांगा की आग्नेपेक्षा तिचा राग, क्रोध आगन असे तेज आहे. आमच्या संतांनी सांगितलं आग्नेपेक्षा क्रोध तेज आहे महाराज. आणि जो क्रोध आला देवाला, माझ्या भक्ताला त्रास देणार, त्याचे वापस सगळीकडे सगळ्यात देवता लोकांना फार चांगलं वर्णन आहे. तेवढं सांगायला वेळ नाही. आणि मग प्रल्हादाला समोर मांडीवर घेतलं आणि साठायला लागले. ते थोडी थोडी आग शांत झाली. मग लक्ष्मीसुद्धा जवळ जाईना. देवता तर कोणीच नाही, प्रत्यक्ष लक्ष्मीसुद्धा. शांत झाल्यानंतर सांगितलं की प्रभो माझ्या वाडला चुकलं, तो आसुरी स्वभाव आहे आणि मी त्या आसुरी कुळातला आहे.
आश्चर्य कळत असून मला कसं काय तुम्हाला सद्बुद्धी झाली, पण तुला संस्कार आहे, तुझे गर्भधान संस्कारच चांगले होते बेटा, म्हणून तुला आहे. आणि माझे आश्चर्य असून तुम्ही माझ्यासाठी प्रकट झालात, किती माझ्यावर उपकार आहेत, अशा प्रकारची सेवा आहे, अशा प्रकारची स्तुती आहे. सांगितलं की माझ्या वडिलाची काय गती आहे, मला नाही चांगली गती दिली तरी चालेल, पण माझ्या वडिलाला चांगली गती द्या. हे भक्त हृदय महाराज. माझं वाटोळ झालं ना, त्याचं माझ्यापेक्षा जास्त झालं पाहिजे. ही कोणती बुद्धी तुम्ही कंसात लिहून ठेवा. माझ्या वडिलाला चांगली गती झाली. अरे बेटा, तुझ्या वडिलाला मी माझ्या मांडीवर घेऊन मारले, तुझ्या अगोदर त्यांना चांगली गती आहे. सांगायचं तात्पर्य काय की द्या हो, दया धर्म का दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोड़िए, जब तक घट में प्राण सियारा, जब तक घट में महाराज भक्त प्रल्हादाने सांगितलं, महाराज जर माझ्या वडिलाला तुम्ही अशी सद्बुद्धी दिली असते तर त्यानं मला एवढा त्रास दिला असता. देवानं प्रत्यक्ष सांगितलं की सद्बुद्धी द्यायचं काम माझं नाही, मी दुष्टाची कोण निर्दळी. हे विवेक दीप लावायचं असेल तर त्याला संताकडे, तू संताकडे गेलात, महर्षी नारदाकडे गेलात, म्हणून तुला सद्बुद्धी प्राप्त झाली. तुझ्या वडिलांनी तर साधू संतांची उपेक्षा केली, देवतांची उपेक्षा केली, मग त्यांना कशी सद्बुद्धी होईल. आणि म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजव नारायणा, सद्बुद्धी ते म्हणा सदा उपजव नारायणा. त्या नारायणाच्या कृपेनेच एखादा संत महापुरुष तुमच्या जीवनात येईल आणि तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होईल. सद्बुद्धीच्या सहाय्यानं तुमचं संसार सुखाचं होईल. म्हणून दे हो, सद्गुरू जनार्दन स्वामीचे जसे गर्भधान संस्कार भगवान शिवाच्या भक्तीनं झालेत, तसे आपण प्रयत्न केला पाहिजे माझ्या मायबहिणीने, तुम्ही सर्वांनी. आणि ही कथा नुसती ऐकायची नसती, कथा ही ऐकायची नसती, मनानं ऐकायची असती. ती मनात गेली पाहिजे, आणि मनात गेल्यानंतर ती मनापासून ऐकली गेली पाहिजे, आणि त्याचे संस्कार घडले गेले पाहिजेत, तर सुखाची मांदी आहे. म्हणून सत्संग महत्त्वाचं आहे. कोणत्याही कार्यामध्ये दुःखाचं कार्य असो सुखाचं कार्य असो सत्संग ठेवतात. आपली भारतीय परंपरा आहे तशी गुरुमावली भक्तमंडळ आपल्याला दर प्रदोषला ही सत्संगाची परंपरा ठेवली, ही फार चांगली आहे. देव त्यासाठी तुम्ही सर्वजण आलात, सर्वजण येतात, प्रसाद घेतात, सत्संग ऐकतात, या लेकराचे बोबडे बोल ऐकून घेतात. म्हणून तुम्ही सर्वांना परत एकदा वंदन करतो, नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. नारायण 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 ओम सत्य